की जेव्हा त्या गोव्याला गेल्या तर त्यावेळेस ईस्टर आणि गुड फ्रायडे आला होता. तर त्या सांगतात की मी 40 दिवस उपास प्रार्थना केली आणि माझी एक तळमळ होती की देवा, मी 40 दिवस प्रेयर प्रार्थना केली आहे, पण मला तुझ्या सहभागितेत बसायचं आहे आणि मला ॲटलिस्ट एक फेलोशिप तरी मला भेटली पाहिजे. आणि त्या सांगतात की गोव्याला गेल्यावर तिथं देखील त्यांना बिलीवर चर्च मिळालं आणि त्यांचं गुड फ्रायडेचं चर्च तिथं झालं. त्याबद्दल त्या देवाला धन्यवाद देतात. आणि त्या सांगतात की माझी तळमळ होती की मला माझ्या फेलोशिपमध्ये जायचं आहे म्हणून, आणि मला माझं चर्च एक फेलोशिप तरी अटेंड करायची, ॲटलिस्ट मला ईस्टरला तरी तिथं जायचं आहे. तर ते सांगतात की माझी तळमळ खूप होती आणि मी देवाकडे प्रार्थना करत होते की देवा, मला गोव्याहून नगरमध्ये लवकरात लवकर जायचं आहे. आणि त्या सांगतात तिथं त्यांची फिजिकल हेल्थमध्ये देखील प्रॉब्लेम्स आले, त्यांचा BP हाय लो होत होता आणि त्यावेळेस त्यांनी मेडिसिन्स देखील घेतल्या. पण परमेश्वर म्हणतो की मी तुझी तळमळ पाहणार आहे. आणि ते सांगतात की खरोखर देवाने माझी प्रत्येक एक तळमळ जी मी त्याच्याकडे भूक धरली ती भागवली. आणि त्यांना इकडं नगरला येण्यास परमेश्वराने ट्रान्सपोर्ट देखील, जी कंडिशन होती की त्यांचं रिझर्वेशन होत नव्हतं, पण त्या सांगतात की एका तासात परमेश्वराने रिझर्वेशन केलं आणि त्यांना ट्रान्सपोर्टमध्ये देखील कसलाहीच प्रॉब्लेम आला नाही. आणि त्या सांगतात की येताना जेव्हा त्यांची मुलगी म्हटली की मम्मी तू एकटी कशी जाशील, कारण की गोव्यान नगरला जायला खूप वेळ लागतो आणि तू एकटी आहेस, तू भिजशील. तर त्या म्हटल्या मी भिणार नाही, तर परमेश्वर माझ्यासोबत आहे, कारण तो माझा आकडी आणि काठी. आणि ते सांगतात की मी जशी परमेश्वराकडे प्रार्थना करत गेले, परमेश्वर प्रत्येक एक प्रार्थनेचं उत्तर देत गेलं. आणि जशी माझी इच्छा होती की मला नगरला जायचं आहे, मला फेलोशिप अटेंड करायची, त्या सांगतात की ईस्टरला संडेला जेव्हाच आपल्या टेस्टमेंट चालल्या होत्या त्या राईट टाईममध्ये आल्या आणि परमेश्वराने खरोखर त्यांची ताणभूक भागवली. म्हणून त्या सर्व गौरव परमेश्वराला देतात.